गुरुजी इडलीचा दुसरा पदार्थ घेतला आहे तो म्हणजे घी पोडी डोसा. घी रोस्ट मसाला डोसासारखाच आहे, फक्त फरक याच्यात हा की त्याच्या आत त्यांनी ही पोडी चटणी दिलेली आहे. आता पोडी चटणी आणि गनशॉट चटणी ही एकच असते की नाही, मला तुम्ही खाली कमेंट करून सांगा. पोडी चटणीबद्दल आपण हे ऐकलेलं आहे. इथली गुरुजीची चटणी जी आहे ती कशी वेगळी आहे हे बघूया. डोसा त्यांचा छान आहे आणि सेम बॅटर्स पद्धत बनवण्याची सेम, फरक फक्त त्या चटणीचा. आणि कधीकधी ती एकच गोष्ट त्या पदार्थाची चव पूर्ण बदलू शकते, म्हणून हा आपण वेगळा एक भाग घेतो आहे. नाहीतर मी वेगळा डोसा तुमच्यासमोर आणला नसता. त्यांची ही जी चटणी आहे ओल्या नारळाची ती आपण खाऊन पाहिलेली आहे. ठीकठाक चटणी आहे. मला जी आवडली ती यांची ही तिखट चटणी. त्याचं टेक्स्चर पण दाट आहे. एवढा फरक मला जाणवला नाही. नुसता डोसा आपण खाल्ला नाही, नुसता डोसा खाऊ बघूया चटणीची वेगळी काही चव लागते का. विशेष अशी मला वेगळी चव जाणवली नाही, पण डोस्याची आणि तुपाची चव एवढी ओव्हरपॉवर करते एका छान पद्धतीने. म्हणजे हा डोसाच खूप छान चवीला आहे. त्याच्यावर तुम्ही तूप टाकलेलं आहे, त्यांनी त्या डोस्याची चव अजून उभारून आणलेली आहे. आणि ही बटाट्याची भाजी तर सोनेपे सुहागा आपण म्हणतो तशातला प्रकार आहे. तर हे कॉम्बिनेशन छान आहे. पण मला वैयक्तिक विचारलं तर घी रोस्ट मसाला डोसा जरी खाल्ला तरी काही हरकत नाही. चटणीची वेगळी अशी चव मला नाही जाणवली. तुम्हाला जर ती वेगळी जाणवत असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. मी चुकीचाही असू शकतो, पण मला वैयक्तिक त्याची चव एवढी उभारून नाही आली.